नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 12 ऑगस्ट 2024 ते 18 ऑगस्ट 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. या आठवड्यात आपल्या जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रात होणारे चढ उतार आपल्या स्वभावात थोडा चिडचिडेपणा आणतील आणि आपल्या या आडमुठी वृत्तीमुळे आपण घरातल्या लोकांशी भांडण करू शकता, जे आपल्याला नको असेल तरीही त्यांच्या हृदयांना दुखवू शकता. अशी शंका व्यक्त केली जात आहे की आपला वाद कदाचित आपल्या काही जवळच्या मित्रांसोबत असू शकतो, ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. व्यापाराने जोडलेल्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ग्रहांच्या गोचर स्थितीने आणि तुमच्या 5व्या भावात शनिदेव उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात करिअरमध्ये पदोन्नती करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या कारणाने पूर्वीची स्थिती खराब झालेली होती ती पुन्हा या काळात पटरीवर येईल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांचे भविष्यफळ हे सांगते की तुमच्यासाठी ही वेळ सर्वात अधिक अनुकूल दिसत आहे, कारण यावेळी तुम्ही स्वतःला शिक्षणाच्या प्रती थोडे सतर्क राहूनही अनुकूल फळ प्राप्त करू शकाल. या राशीतील ती म्हातारी व्यक्ती जे मागील वेळात गुडघेदुखीच्या समस्या किंवा कंबरदुखीने चिंतित होत्या, त्यांना या सप्ताहात योग्य खानपानाच्या स्वरूपात आरोग्याची प्राप्ती होण्याचे योग बनतील. अशात उत्तम खानपान करून नियमित योगाभ्यास करा. तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात केतू ग्रह बसल्याने या आठवड्यात तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी बऱ्याच नवीन आणि आकर्षक संधी मिळतील. परंतु आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गुंतवणुकीचा बसून सविस्तर विचार करा आणि आपण त्या योजनांचा सखोल अभ्यास केल्यावरच आपल्या पैशांची गुंतवणूक करा. याद्वारे आपण स्वतः विविध प्रकारच्या जोखमीपासून संरक्षण करण्यास सक्षम असाल. उपाय: शुक्रवारी देवी महालक्ष्मीसाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी. जर तुम्ही कौटुंबिक व्यवसाय करता तर त्यात तुम्हाला या सप्ताहात मनासारखे परिणाम मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त तुम्ही आत्ताच जर आपल्या कुटुंबासोबत मिळून काही व्यवसाय सुरू केला आहे तर तुम्ही एकाच वेळी गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे आणि हळूहळू करून योग्य विचार करूनच गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल, कारण यामुळे तुम्हाला आपल्या घरातील लोकांसोबत आपले संबंध उत्तम करून आणि त्यांच्या मदतीने योग्य निर्णय घेण्यात यश मिळू शकेल. या सप्ताहात ऑफिसमध्ये स्नेह आणि सकारात्मक वातावरण कायम राहील. या आठवड्यात उच्च शिक्षण मिळवण्यासाठी उच्च मान्यता प्राप्त संस्थेत प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जातकांसाठी मेहनत यशस्वी होईल, कारण योग बनताना दिसत आहेत की काही चांगली बातमी प्राप्त होईल. म्हणून प्रयत्न करा आणि कठोर परिश्रम सोडू नका. या आठवड्यात काही कारणास्तव आपल्याला अचानक यात्रेला जावे लागेल. हा प्रवास तुमच्यासाठी खूप दमवणारा ठरणार आहे, कारण गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात उपस्थित असेल. अशा परिस्थितीत शक्य असल्यास हा प्रवास नंतरसाठी पुढे ढकलणे आपल्यासाठी चांगले होईल. शक्यता आहे की ही वेळ तुमच्या आयुष्यात वेतनवृद्धीचे बरेच योग घेऊन येईल. या कारणाने जर तुम्ही जीवनात अप्रत्याशित रूपात खर्चात वृद्धीही होईल, तरीही याचा प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर पडणार नाही. स्वतःला आर्थिक रूपात अधिक मजबूत करण्यासाठी आपल्या धनाचे विनाकारण खर्चावर नियंत्रण ठेवून त्याच्या संचयाकडे आपल्या प्रयत्नांना गती देऊ शकाल.
उपाय: नियमित हनुमान चालिसाचा पाठ करा. धनु राशी: जे लोक भागीदारीमध्ये व्यापार करत आहेत त्यांना सल्ला दिला जातो की या काळात काही चुकीच्या गोष्टींना स्पष्ट ठेवण्यात किंवा बाहेरच्या निघण्याची रणनीती योजना बनवण्याची आवश्यकता असू शकते. कारण हा सप्ताह भागीदारीसाठी तेव्हाच अधिक फळदायी सिद्ध होईल जेव्हा तुम्ही स्वतः व्यापाराच्या विस्तारासाठी प्रयत्न करताना दिसाल. शिक्षणाच्या क्षेत्रात तुमच्या राशीतील जातकांना भरपूर यश मिळेल. तुम्हाला या वर्षभर आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. कारण ग्रहांची कृपा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेत यश देईल. यामुळे तुम्हाला या पूर्ण सप्ताहात उत्तम परिणाम मिळताना दिसतील. या आठवड्यात आपणास धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून प्रत्येक प्रकारच्या लेनदेन व्यवहारासंबंधित प्रकरणात स्वतःला जास्तीत जास्त सतर्क ठेवा. या सप्ताहात राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात होण्याच्या कारणाने कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते. तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवता तर तुम्हाला घरातील सदस्यांसोबत काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल. म्हणून काहीही करून घरातील लोकांना वेळ द्या. उपाय: गुरुवारी वृद्ध ब्राह्मणांना भोजन दान करा. मकर राशी: या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या स्थितीला समजून दुसऱ्यासोबत व्यवहार करणे योग्य राहील. अशात लक्षात ठेवा की जर तुमचे बोलणे गरजेचे नाही तर तुमचे गप्प राहणेही तुमच्यासाठी उत्तम असेल. कारण अशी स्थिती उत्पन्न होऊ शकते जिथे तुम्ही काही गोष्टी जबरदस्तीने बोलाल. यामुळे तुम्ही स्वतःला काही समस्येत टाकू शकता. या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या अभ्यासात वेगवेगळ्या आपल्या सुखसुविधांच्या पूर्ती हेतू आपला पूर्ण वेळ व्यतीत करू शकता. या सप्ताहात तुम्ही आपल्या उत्तम आरोग्याच्या कारणाने त्या लोकांना चुकीचे सिद्ध कराल जे विचार करत होते की तुम्ही नवीन शिकण्यासाठी बरेच इच्छुक झालेले आहेत. तुम्ही त्या सर्व योजनेमध्ये गुंतवणूक करण्याच्या आधीच 2 वेळा विचार करण्याची आवश्यकता असेल, जी या सप्ताहात तुमच्या समोर आली आहे. कारण केतू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात उपस्थित होईल. कारण शक्यता आहे की समोरची संधी काही गुप्त षडयंत्र असू शकते. याचा तुम्हाला भविष्यात विनाकारण त्रास घ्यावा लागू शकतो. उपाय: नियमित ओम मांदाय नमःचा 44 वेळा जप करा. कुंभ राशी: या सप्ताहात तुम्हाला भूमी, रिअल इस्टेट किंवा सांस्कृतिक परियोजनावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. कारण यावेळी या योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम संयोग बनत आहेत. अशात या संधींना आपल्या हातातून न जाता त्यांचा उत्तम लाभ घ्या. या आठवड्यात अचानक घरी पाहुणे येण्याची अपेक्षा आहे, जे कौटुंबिक वातावरणात शांतता आणेल. या आठवड्यात शक्य आहे की आपण इतके घाईत असाल की आपले काम पूर्ण आहे हे विसरू नका. या प्रकरणात आपण सर्व काम पूर्ण झाल्याचे समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देण्यास टाळावे लागेल. यासाठी प्रत्येक दस्तऐवज पुन्हा तपासणे चांगले. शिक्षणाच्या क्षेत्रात या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना त्या परीक्षेत उत्तम परिणाम मिळतील, ज्याची प्रतीक्षा ते मागील बऱ्याच वेळेपासून करत होते. कारण सुरुवातीमध्ये अधिकतर विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल आणि त्या कारणाने त्यांना यश मिळेल. कुंभ राशीतील जातकांसाठी केतू देव तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात विराजमान होतील आणि अशात
यावेळी तुम्हाला आपल्या घरातील कुणी व्यक्तीच्या खराब आरोग्यात सुधार पाहून स्वतःलाही मानसिक तणावापासून मुक्ती मिळू शकेल. अशात स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी जितके शक्य असेल त्यांची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत भेटून नियमित योगाभ्यास करा. उपाय: नियमित ओम नमः शिवचा 21 वेळा जप करा. मीन राशी: या सप्ताहात कार्यक्षेत्रात दुसऱ्यांना असे काम करण्यासाठी अजिबात ठेवू नका जे तुम्ही स्वतःही करण्याची इच्छा नाही, कारण यावेळी तुमच्या स्वभावात काही स्वार्थीपणा वाढू शकतो. यामुळे तुम्ही आपल्या ताकदीचा चुकीचा वापर करून आपल्या अधीन कार्य करून कर्मींना काही बेकारचे कार्य देऊ शकता. या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या अनुसंधान क्षेत्रातही पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता असेल. अशात सुरुवातीपासूनच तुम्ही अध्ययन सामग्री जोडू शकता अथवा यानंतर घाईगर्दीत तुम्ही बऱ्याच गोष्टी विसरू शकता. मीन राशीतील जातकांसाठी केतू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात बसलेले असतील आणि याच्या फळस्वरूप या सप्ताहात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि व्यसनापासून दूर राहा, कारण योग बनत आहेत की तुमच्या जवळचे किंवा मित्र तुम्हाला अचानक काही पार्टीमध्ये घेऊन जाऊ शकतात. या सप्ताहात शनिग्रह तुमच्या राशीच्या 12व्या भावात उपस्थित होतील आणि अशात वाहन चालवणाऱ्या जातकांना या सप्ताहात वाहन चालवण्याच्या वेळी अधिक सावध राहण्याची आवश्यकता असेल, कारण शक्यता आहे की तुम्ही फोनवर बोलत अधिक जोरात अशा ट्रॅफिक नियमांना तोडाल. यामुळे तुम्हाला अधिक फाईन भरावा लागेल. या सप्ताहात तुमच्या वडिलांनाही कार्यक्षेत्रात उन्नती करण्याची संधी मिळेल. अशात घर कुटुंबात या सकारात्मक स्थितीचा उत्तम प्रभाव घरातील वातावरणात आनंद आणण्यात मदत करेल. उपाय: नियमित ओम बृहस्पते नमःचा 21 वेळा जप करा. धन्यवाद.